गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावणं सुरू केलेली आहेत आणि हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक जरी असला तरी मात्र धरण क्षेत्राकाठी असलेल्या बेंबळा प्रकल्पाचे दरवाजे उघडले आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की संपूर्ण जमीन बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडण्यात आले 150 सेंटीमीटरने आणि या भागात असलेल्या 8 ते 10 गावातील शेतपिकांचं मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे। शेतीतली पूर्ण मातीही वाहून गेलेली आहे आणि आपण जर पाहू शकता की हे तूर असो, सोयाबीन असो, कपाशी असो, हे पीक पूर्ण नेस्त नाबूद झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे ओलीत करून जे पिकं जगवली ते अति पावसामुळे आणि धरणातलं पाणी सोडल्यामुळे नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरती एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत आहेत या शेतकरी महिला। मला सांगाल किती एकर तुम्ही पिकाची लागवड केली होती आणि आता सध्या काय परिस्थिती आहे शेतामध्ये? शेतामध्ये आता मातीच राहिली, माती काहीच नाही राहिली आहे, गड्डे राहिले आहे, पूर्ण गड्डे पाणी टोंगे झालं आहे वावरात आणि मुळ्यासहित पराठी पूर्ण गेली आहे। पहिले पाऊस नव्हता तर पाऊस नव्हता तर पूर्ण पराठी चांगली होती, मी निंदून काढली, खात दिलं, 10,000 रुपये निंदायला लागले, खताचे पण माझे पूर्ण पैसे गेले, काहीच नाही राहिलं हाती आता माझ्यावाल्या। अशी परिस्थिती निर्माण झाली। काय या परिस्थिती आता तुमच्यावर ही ओढावली आहेत, शेतीचं नुकसान झालेलं आहे, शासनाकडून काही पंचनामे वगैरे कोणी आलं होतं? कोणीच नाही आलं आहे अजून वावरापर्यंत, कोणी शेताच्या बांधापावरही कोणी आलेलं नाही आहे सध्या। तर आम्ही जगाव कसं करावं म्हणून विचार पडलेला आहे। पुढं कसं भागत आमचं हे वाटणे, लेकरं बायका जगावं आम्ही, हे परिस्थिती आली आहे आमच्यावर। या भागामध्ये अशीच परिस्थिती आहे। नेमके किती गावामध्ये ही अशी परिस्थिती आलेली आहे? कुठल्या कुठल्या भागामध्ये अशी नेमकं नुकसान झालेलं आहे? नांदुऱ्यापासून नांदुरा, हस्तापूर, विरखेड, वाटखेड, मुस्ताबाद, लहान वाटखेड, कमीत कमी 10-12 गावं या पुरामुळे नुकसान झालं आहे। किती हेक्टरचं नुकसान असेल? तरी जवळपास 1000 हेक्टरच्या वर नुकसान झालेलं आहे। धरणावाल्याने पूर्ण सूचना न देता एका दमानं पाणी सोडून दिलं आहे। पहिले तर आम्ही वलीत करून माल वरतं काढला होता, त्याच्यात एका दमानं या धरणावाल्यानं गेट सोडून दिले आणि कल्पना नोटीस न देता येणं एकदम कसे काय सोडले बा, हे आमचा सरकारला हे आहे मागणी आहे का सूचना न देता येणे गेट कसे काय उघडले। आमचे कमीत कमी मोटार गेली, पाईप गेले, झटका मशीन, कंपाऊंड सहित कमीत कमी नुकसान झालेलं आहे आमचं। कंपाऊंड गेलं, माती आता शेतातली वाहून गेली, आम्ही माती भराव, काय करावं, कसं करावं, हे आमचं सरकारला मागण्या आहेत। ताबडतोब आम्हाला मदत द्यावी। निश्चितच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जर पाहिलं तर 1 ते 1.5 फुटाचे गड्डे जे आहेत या पुराच्या पाण्यामुळे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतजमीन वाहून गेली आहे आणि निश्चितच या शेतकऱ्यांसमोर आता जो प्रश्न आहे, शेतातील माती वाहून गेली तर शेती कशी करायची असा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर उभा आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। निलेश फाळके, ABP माझा, वाटखेड, यवतमाळ।